आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक कार्यक्रम संपन्न झाला आहे। शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून सर्वांनी शांत बसायचं आहे। या ठिकाणी सर्व मान्यवर नवनिर्वाचित आहे, त्यामुळे आपल्या शाळेचा थोडासा या ठिकाणी शाळेचा आत्मसा परिचय करून देणे माझं कर्तव्य आहे। तर ही शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2015 साली आयएस शाळा नामांकित झालेली आहे। त्याचबरोबर शाळा, त्यामुळे शाळा एक नामांकित शाळेच्या दृष्टिकोनातून शाळेची वाटचाल चालू आहे। 2022-23 माझी शाळा गुणवत्ता शाळा ही जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक या शाळेला मिळालेला आहे। त्याचबरोबर 2023-24 साली सुद्धा आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीनासाठी 2024-25 तालुक्यातून पहिला त्याचबरोबर सामाजिक विकास संशोधन ऑफिस कलेक्टर ऑफिस यांच्याही मार्फत आपल्याला व्हीएसटी फीच मार्फत याचाही प्रथम क्रमांक शाळेला मिळाला आहे। त्याचंही 3 लाखाचं बक्षीस आपल्या शाळेला रोख रकमेच्या स्वरूपात मिळालेलं आहे। म्हणजे जिल्ह्याचे कुठलेही पुरस्कार असतील, त्याचबरोबर तालुक्याचे। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राइब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। का विश्वास आमची ताकद, आम्ही तुम्हाला। तर आम्ही सर्व गावकरी मंडळी आपला छोटेखानी सत्कार करू इच्छितो, तर आपण आमच्या सत्काराचा सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करतो, फक्त 2 मिनिटांमध्ये। तर मी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षण व आरोग्य सभापती श्रीमती अनिताई मोठे साहेब, सभापती श्रीमती अनिताई बनकर साहेब यांचा सत्कार सुनीता शिंदेताई या करतील अशी त्यांना विनंती करतो। रंजनाताई पुंडली काकडे या करतील अशी मी त्यांना विनंती करतो। लोकांच्या मनातील आमदार सुरेश भाऊ बनकर यांचं स्वागत। समाज सुदाम साहेब बनसोड सामाजिक कार्य आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचा साहेब मोठे यांचा सत्कार करावा। या ठिकाणी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा सत्कार मूर्तीचा आणि हा कार्यक्रम सर्व सत्काराचा आहे, कारण नवनिर्वाचित पदाधिकारी यांचाही आपल्या गावाला परिचय असावा। त्या शाळेचा विद्यार्थी आहे, तर त्यांच्या आई वडिलांचा त्यांनी या ठिकाणी सभेचा आहे। आजच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे। तिथंच उभं राहा सर्व मान्यवरांनी तिथंच उपस्थित राहायचं आहे। त्यांच्या आई वडिलांना विनंती आहे, त्यांच्या श्रीमती प्रतीक्षा मंगेश सिरसाट व प्रतीक्षा आत्माराम शिंदे या तिच्या आई वडिलांनी आणि तिच्या जोडीदारांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। पती आणि आई वडील या दोघांनी उपस्थित राहायचं आहे। आत्माराम शिंदे तसंच तिची या ठिकाणी आता निवड झालेली आहे। लग्न झाल्यावर सुद्धा 3 वर्षाची कडी मेहनत घेऊन सुद्धा तिने या ठिकाणी आपलं हे संपादन केलं। तिच्या आई वडिलांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे।
आत्माराम शिंदे आणि तिचे पती मंगेश सिरसाट पुस्तक आणि पुष्पगुच्छ त्याचबरोबर शाल देऊन तिचा सत्कार करायचा आहे. कुमारी शिवानी सदाशिव सिरसाट होमगार्ड नियुक्ती सिल्लोड या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापूर्वी तिची नियुक्ती झालेली आहे. तिला जी पुढे भविष्यासाठी पोलीस दलाच्या निवडीसाठी शुभेच्छा. या ठिकाणी तिच्या वडिलांसह शिवानीचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या ब्रो साहेब या. विविध स्पर्धेचे आयोजन शाळेमध्ये घेतलं जातं सकाळी 8 वाजल्यापासून. जरी शाळेचा विकास आपल्या समोर दिसत आहे, म्हणूनच आपल्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपण सर्वांनी शाळेमध्ये यायचं आहे, शाळा बघायची आहे. जास्त वेळ न घेता आपल्या तालुक्याचे प्रदीप बोल. कार्यक्रमावर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी तसेच आपले ग्रामस्थ मंडळी सर्वांचे या ठिकाणी आभार. हे जे आयोजन केलं आहे आमच्यासाठी हे आणि आपल्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपले जे गावातील जे स्टाफ आहे शिक्षक वृंद, आता जेव्हा आम्ही पहिलीपासून मी या शाळेत तेव्हापासून देवकर सर या ठिकाणी कार्यरत आहे. बहुतेक 20-22 वर्ष झाले आहेत सर तुम्हाला इथं. आणि तेव्हापासून आपली शाळा आयोजन मानांकन प्राप्त पण झाली, तेव्हा इथं होती शाळा. नंतर 7वीपर्यंत वाढली शाळा, त्याच्यामुळं सरांचं सुद्धा अभिनंदन. तसेच नवनियुक्त आपल्या पदाधिकारी अनिताताई, त्या जिल्हा परिषद समिती आहे आरोग्य आणि शिक्षण, याच्यासाठी आपल्या गावासाठी थोडं फायदा करून घेतला, तालुक्यासाठी सुद्धा फायदा होईल. आणि अनिताताई बनकर मॅडम ज्या आहे त्या पण सभापती आहे, तर त्यांचाही आपल्याला फायदा आपल्या गावासाठी शाळेसाठी त्यांनी करून दिला पाहिजे, असं त्यांच्याकडे थोडी मागणी माझी. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. सर्व पाहुणे मंडळ व सन्माननीय गुरुजन वर्ग तसेच माझे बांधमित्रांनो, मी ह्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आहे. 5वीपर्यंत 6वी ते 10वीपर्यंत छत्रपती शिवाजी विद्यालय इथं शिकले. मी म्हणजे ह्या शाळेतून मला सर्व काही शिकायला भेटलं. शिस्त, जिद्द काय असते, चिकाटी काय असते.